अतिवृष्टीनंतर मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवला नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान। केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची राज्य सरकारकडून माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव मदतीचा पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानाची पाहणी। मदतीच्या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण। केंद्र आणि राज्याचा योग्य ताळमेळ बसला नसेल म्हणून अतिवृष्टी आणि पुराच्या मदतीचा प्रस्ताव गेला नसेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यानं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहायला राज्य सरकारकडे वेळ नाही। सरकार निवडणुकांमध्ये मग्न आहे। अतिवृष्टीच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे न गेल्यानं खासदार निलेश लंकेंची टीका। काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले आहेत, तर जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू। तपोवनमधील वृक्षतोडीवर होणाऱ्या टीकांना फडणवीसांचं उत्तर। तपोवनमधील वृक्षतोडी संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे। अजित पवारांकडून सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन। ट्विट करत अजित पवारांची प्रतिक्रिया। साधू संतांचा अपमान सहन करणार नाही। सयाजी शिंदे यांनी पॉलिटिकल पिठलं घालण्याचं काम करू नये। सयाजी शिंदेंना सदावर्तेंचा इशारा। तपोवनमधील वृक्ष पुनर्रोपणासाठी 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीचा घाट। यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती। वृक्षतोडीला विरोध असतानाच पालिकेकडून यंत्र खरेदीची तयारी। वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा अद्यापही विरोध कायम। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधातील लढ्याला कलाकारांचाही पाठिंबा। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वात कलाकारांचं तपोवनमध्ये निषेध आंदोलन। अभिनेत्री अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांचा आंदोलनात सहभाग। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर नेत्यांनी व्यक्त केली होती नाराजी। सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला। 24 नगर परिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्रित मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवर सामनातून टीका। निवडणुकीचा खेळखंडोबा, दिवसही वैऱ्याचा। मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं रात्रच नव्हे दिवसही वैऱ्याची, सामनातून टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड आरक्षणावर थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टात सुनावणी। वॉर्ड आरक्षण आणि सीमांकन या प्रश्नावर सुनावणी होणार। काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। टीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रांमध्ये जवळपास 1800 इच्छुक। 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती। एका बॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक। ठाणे मतदार यादीत 3500। पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं। त्यांच्या आडनावांची कुठलीही नोंद नाही। तर हे लोक कोण आहेत? राजन विचारेंचा सवाल। 33 प्रभागांमध्ये 67,508 दुबार मतदार। मनपा आयुक्त सौरभ राव यांना दिला पुरावा। याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी। वरळी मतदारसंघात जवळपास 6,500 दुबार नावं। माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीत। वरळीत 1100 नावं मृत व्यक्तींची। सुनील शिंदे यांचा आरोप। पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान झाल्याची माहिती। 13 नगर परिषदांमध्ये 79% मतदानासह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर। कामठी नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदारांवरून राजकारण तापलं। सुनील अग्रवालांच्या फार्म हाऊसवर भरारी पथकाची धाड। कारवाईत 50,000 रुपये, दारू आणि शाई मिटवण्याचं द्रव्य सापडल्याची माहिती। सुनील अग्रवाल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। नागपूरच्या कामठीमध्ये गैरप्रकार झाला असेल तर कोर्ट निर्णय घेईल। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। कोर्ट जो न्याय देईल तो आम्हाला मान्य असेल, बावनकुळे यांचं वक्तव्य। आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाला कुणाल गायकवाडसह आणखी एकावर गुन्हा दाखल। कुणाल गायकवाडवर बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्याचा तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल। आमदार संतोष बांगर
यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी, सिटी पोलीस ठाण्यात बांगरांविरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील बाचाबाची प्रकरणी भाजप आणि शिंदेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल. दोन्ही बाजूच्या 20 ते 25 जणांवर पोलिसांनी गुन्हे केले दाखल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल. रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण.